नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, उद्या 16 मे 2026 वार शनिवार आणि या दिवशी आलेले आहे शनी अमावस्या. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्व हे देखील वेगळं वेगळं असतं. जेव्हा अमावस्या तिथी ही शनिवारी येते तेव्हा त्या अमावस्येला शनी अमावस्या असे म्हटले जाते. शनी अमावस्या वर्षातील सर्वात मोठी अमावस्या मानली जाते. ज्या लोकांच्या कुंडलीत शनी 7.5 किंवा शनी दोष आहे त्यांच्यासाठी हा दिवस दोष निवारण करण्यासाठी, दोष कमी करण्यासाठी खूप महत्वाचा मानला जातो. शनिदेव कर्माचे फळ देतात. या दिवशी उपवास आणि शनिदेवांची पूजा केल्याने पापांपासून मुक्ती मिळते आणि सुख समृद्धी प्राप्त होते. तसेच ही अमावस्या पितरांना देखील समर्पित असते. शनी अमावस्येच्या दिवशी पितरांच्या शांतीसाठी विशेष पूजा, तर्पण, पिंडदान केल्याने पितृदोष हा दूर होतो आणि या दिवशी शनिदेवांची पूजा केल्याने जीवनातील मानसिक, शारीरिक आणि आर्थिक अडथळे हे दूर देखील होतात. या शनी अमावस्येच्या दिवशी खास करून काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात. या अमावस्येच्या दिवशी स्नानाला आणि दानाला अनन्यसाधारण महत्व आहे. या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती स्नान करतात. या शनी अमावस्येच्या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान केल्याने पितृदोष हा दूर होतो. तसेच आयुष्यातील अनेक संकटे, अडचणी, अडथळे हे असेल तर ते देखील दूर होतात. असे माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो. परंतु या दिवशी सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच अमावस्येच्या दिवशी घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू टाकल्याने कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल. आयुष्यातील सर्व अडचणी, संकटे, बाधा, कर्ज नष्ट होऊन 7 पिढ्यांचे दारिद्र्य संपेल. शत्रू त्रास हा नष्ट होईल. अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला या अमावस्येच्या आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे? हे स्नान कधी करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, हा उपाय आपल्याला शनिवारी शनी अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. 16 मे रोजी ही जी अमावस्या आलेली आहे तर ही वर्षातील पहिली शनी अमावस्या आहे आणि शनी अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या मानली जाते आणि म्हणूनच या अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही. या उपायांचा आपल्याला निश्चित फळ प्राप्त होते. स्कंद पुराण, पद्मपुराण आणि इतर अनेक पुराणांनुसार या शनिमय अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात. तसेच शनीची 7.5 किंवा अशुभ प्रभाव कमी होतो. आपल्याला काही दोष लागले असतील तर, आपल्यामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल तर अशा वेळी आपण कितीही प्रयत्न केले, कितीही कष्ट केले तरी आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही. कोणतीही गोष्ट ही आपल्या मनासारखी घडत नाही. आपल्याला सतत अडचणींचा सामना करावा लागत असतो. तसेच जर आपल्याला पितृदोष लागलेला असेल तरी सुद्धा आपल्या घरामध्ये अनेक समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात आणि या समस्या कमी होत नाहीत, त्या वाढतच जातात. आणि म्हणून या शनी अमावस्येच्या दिवशी जर आपण काही वस्तू टाकून स्नान केले तर आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी ज्या आहेत त्या नक्कीच दूर होतील. जर तुम्हाला कोणती नजरबाधा झाली असेल, नजरदोष तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा लागलेला असेल तर ती सुद्धा या उपायाने दूर होते. त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य, जुनाट प्रखर पितृदोष, शत्रूंचा होणारा त्रास, मानसिक त्रास हा देखील संपून जाईल. हा उपाय जर तुम्ही श्रद्धेने आणि निष्ठेने केला, याचा प्रभाव तो आहे तर तुम्हाला फक्त तुमच्या पुढच्या 24 तासातच दिसायला सुरुवात होईल. तुमच्या जीवनामध्ये असणारा प्रत्येक शत्रू हा तुमच्या समोर नतमस्तक होईल. कोणताही शत्रू हा फक्त 2 तासात संपेल. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शनिवारी या शनी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. या स्नानाचा जो शुभ मुहूर्त आहे किंवा स्नानाची जी वेळ आहे ती पहाटे 5:11 सुरू होणार आहे. तर 7 वाजेपर्यंत आपल्याला हे स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. म्हणजेच 5:11 ते 7 वाजेपर्यंत तुम्हाला हे स्नान करायचं आहे. जर आता या वेळेमध्ये ते शक्य झाले नाही तर तुम्ही स्नान करणार आहे तेव्हा तुम्ही या 2 वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे. तुमच्या घरामध्ये कितीही लहानातली लहान मुलं असतील, कितीही मोठ्यातली मोठी व्यक्ती असेल तर सर्वांनीच ज्या वस्तू आहेत त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. त्यामुळे आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याने पुण्य प्राप्त होतं. आता यासाठी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठल्यानंतर सर्वप्रथम आंघोळीचं पाणी काढायचं आहे. शक्य असेल तर तुम्ही कोमट पाण्यानेही स्नान करू शकता. शक्य नसेल तर गरम पाणी घेतलं तरी चालेल. आता या आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्वाची पहिली वस्तू टाकायची आहे काळे तीळ. काळे तीळ हे साक्षात भगवान विष्णूंच्या घामातून उत्पन्न झाले आहे. हे केवळ एक धान्य नाही तर यात नकारात्मकता शोषून घेण्याचे, पितृदोष खेचून घेण्याची प्रचंड अशी ताकद आहे. हेच काळे तीळ शनिदेवांना अत्यंत प्रिय आहेत आणि म्हणूनच आपण शनिवारी शनिदेवाला काळे तीळ अर्पण करत असतो. तर आपण या शनी अमावस्येच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकले तर प्रखर पितृदोष दूर होतो. आपल्या कुंडलीमध्ये शनीची 7.5 आहे, राहू केतूचा काही दोष असेल, इतर काही समस्या असतील तर ह्या नक्कीच दूर होतील. हे जे काळे तीळ असतात तर हे तुमच्या
मध्ये असणारी इडापिडा जे आहे ते खेचून घेण्याचं काम करत असतात. म्हणून तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे. त्यानंतर पुढची वस्तू जी आहे ते म्हणजे काळे मीठ. बऱ्याच वेळा बघा आपण खडे मीठ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकत असतो. शनी अमावस्येला थोडंसं काळं मीठ हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावं, कारण ज्या काही वस्तू असतात ज्या शनिदेवाला अतिशय प्रिय आहेत आणि म्हणूनच या दिवशी थोडंसं काळं मीठ टाकून आपल्याला स्नान करायचं आहे. यामुळे नकारात्मकता, आळस हा दूर होतो. शनीचा अशुभ प्रभाव 7.5 ही देखील कमी होते. यानंतर पुढची वस्तू आहे थोडंसं गंगाजल. अगदी 1 ते 2 थेंब किंवा एखादा चमचाभर तुम्ही गंगाजल हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आता या दिवशी आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करू शकत नाही, परंतु तुम्ही जर थोडंसं गंगाजल हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले तर तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं. एवढंच नाही तर तुमच्या कुंडलीतला पितृदोष हा देखील दूर होतो. आता गंगाजल जर तुमच्याकडे एखाद्या पवित्र गंगेचं असेल तर ते तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालेल, किंवा एखादं जिथे कुठे पूजा साहित्य मिळते तिथे सुद्धा गंगाजलाची बॉटल मिळते, तिथून तुम्ही आणून ते सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला या दिवशी चमेलीचं तेल मिळालं, चमेलीचं तेल जे आहे ते सुद्धा 2 थेंब तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. कारण शमी अमावस्येला चमेलीचं तेल टाकून स्नान करायला विशेष महत्व आहे. यामुळे काय होतं की आपल्या कुंडलीतील 7.5 ही निघून जाते. शनिदेवाचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि म्हणूनच बघा शनी अमावस्येला मारुतीच्या मंदिरामध्ये किंवा शनी मंदिरामध्ये चमेलीच्या तेलाचा सुद्धा दिवा लावला जातो. त्याचबरोबर प्रत्येकाच्या घरी तुळशी असते. एक तुळशी पत्र हे देखील आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. यामुळे कुबर आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. आर्थिक अडथळे दूर होतात आणि या सर्व वस्तू तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला हे तर ते डोक्यावरून करायचं आहे. महिलांनी म्हणजे स्त्रियांनी सुद्धा आपले केस धुवायचे आहेत आणि जेव्हा तुम्ही स्नान करणार आहे तेव्हा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता स्नान करून झाल्यानंतर एका कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे. त्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. हे पाणी घेऊन आपल्याला आपल्या घराची जी दक्षिण दिशा आहे, घराच्या बाहेर जाऊन किंवा तुम्ही बाथरूम मध्ये अंघोळ केली तर तिथे दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला उभं राहायचं आहे आणि ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करत हे जल तुम्हाला पितरांना समर्पित करायचं आहे. कारण पहा शनी अमावस्या जी आहे ही पितरांची पूजा करण्यासाठी खूप महत्वाची तिथी मानली जाते. पितरांचा आशीर्वाद हे आपल्यावर असणं हे खूप महत्वाचं आहे. अशा पद्धतीने आपण त्याला जल अर्पण केलं तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात. आपल्याला आपल्या मुलाबाळांना सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात. आता ही सगळी सेवा तुमची करून झाल्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायची आहे. यानंतर तुमच्या घराजवळ जिथे कुठे शनीचं मंदिर असेल, बघा प्रत्येकाच्या गावामध्ये एक तरी शनी मंदिर असतं. जिथे मारुतीचं मंदिर असतं तिथे शनीचं मंदिर हे असतं. तिथे शनीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला झाडू मारायचा आहे. यानंतर शनी देवाला मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. यासोबत रुईच्या पानाची जी माळ असते ती रुईच्या पानाची माळ देखील आपल्याला शनिदेवाला अर्पण करायची आहे. त्याचबरोबर बघा थोडेसे काळे तीळ, थोडेसे काळे उडीद असताना ते सुद्धा आपल्याला शनिदेवाला अर्पण करायचे आहे. गूळ देखील आपल्याला अर्पण करायचा आहे. यानंतर दोन्ही हात जोडून आपल्याला शनिदेवाला मनोभावे नमस्कार करून प्रार्थना करायची आहे. तुमच्या आयुष्यामध्ये जे काही संकटे असतील, जी काही साडीसाती सुरू आहे ती निघून जाऊ दे अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला या दिवशी थोडेसे काळे तीळ आणि थोडेसे काळे उडीद असतात ते सुद्धा शनिदेवाला अर्पण करायचे आहेत. दोन्ही हात जोडून शनिदेवाला मनोभावे प्रार्थना करायची आहे की आयुष्यामध्ये जे काही संकटे असतील, जे काही साडीसाती आहे ती निघून जाऊ दे. तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला या दिवशी निळे फुलं जर भेटले तर कोणत्याही एखाद्या निळ्या फुलाचं रंगाचं फूल जर तुम्हाला आहे तर ते शनिदेवाला अर्पण करायचं आहे. शनी चालीसा, शनी स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्या सेवा ज्या आहेत त्या तुम्हाला खूप प्रभावी मानल्या जातात. सेवा केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे, अडथळे हे दूर होतात. तुमच्या मनातील प्रत्येक मनोकामना, इच्छा ही देखील पूर्ण होते. त्याचबरोबर शनी अमावस्येच्या दिवशी स्नानाला जेवढं महत्व आहे तेवढं दानाला सुद्धा आहे. या दिवशी बघा आपल्याला काळे तीळ, काळे उडीद किंवा काळ्या रंगाच्या वस्तू असताना त्या आवर्जून दान करायच्या आहेत. त्या दिवशी दान केलेलं त्याचं फळ हे आपल्याला दुप्पटपटीनं मिळत असतं. त्याचबरोबर दिवसभरामध्ये आपल्याला ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा होईल तेवढा जप करायचा आहे. ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.